आज शिवजयंती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेमध्ये आग्रा शहराचं महत्त्व प्रचंड आहे। याच आग्रा शहरातल्या किल्ल्यामध्ये आज दिमाखदार सोहळा पार पडलाय। आग्रा किल्ल्याच्या दिवाने आममध्ये शिवरायांची शौर्य गाथा सादर करण्यात आली। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याचं आयोजन केलं। छत्रपती शिवाजी महाराज देशात जिथे जिथे गेले त्या ठिकाणांना जोडणारी स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपला राज्यकारभार करतोय आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं जतन संवर्धन ही जबाबदारी आहे आणि म्हणून त्याला जे काही लागेल पैसे ते कुठे काही कमी पडणार नाही। हे सरकार त्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही सुधीर भाऊ दांडपट्ट्याला राजशस्त्राचा दर्जा दिला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो। आज का ये दिन बहुत महत्वपूर्ण दिवस है। अगर छत्रपति ना होते, न आप होते, न हम होते, अगर छत्रपति ना होते तो भारत का इतिहास भी बदल जाता, भारत का भूगोल भी बदल जाता। इसलिए उनको नमन करने के लिए हम लोग यहाँ पर पहुंचे हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।